हॅलो फ्रेंड्स, या अगोदरच्या तासाला आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री या आपल्या टॉपिकमध्ये स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हा मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये मॉलिक्यूल ऑर्गॅनिकचा जो आहे तो कशा पद्धतीनं लिहायचा आणि 3 डायमेन्शन स्पेसमध्ये असणारा हा मॉलिक्यूल कागदावरती कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करायचा याच्या संदर्भातली माहिती आपण या अगोदरच्या मुद्द्यामध्ये बघितलेली आहे. आज आपल्याला त्याच्या पुढचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यांचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं, तर दीज ऑर्गॅनिक कंपाऊंड दे आर क्लासिफाईड बाय 2 ways बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन. And second method or second way is to classify the organic compound based on functional group. हे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे ते कार्बनचं स्केलेटन किंवा जे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं मॉलिक्यूल आपण रिप्रेझेंट करतो त्याच्यातला कार्बनचं जे स्केलेटन आहे त्याच्या बेसिसवरती त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. आणि दुसरं म्हणजे बेस्ड ऑन फंक्शन ग्रुप, कोणत्या पद्धतीचा फंक्शन ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याच्यानुसार फंक्शन ग्रुपनुसार ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन केलं जातं. तर त्याच्यामध्ये आज आता आपण पहिला जो क्लासिफिकेशन प्रकार आहे दॅट इज बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन, हे आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे. दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दे आर मेनली क्लासिफाईड इंटू 2 classes बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन. तर मुख्य 2 क्लास ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे पडतात. त्याच्यातला फर्स्ट क्लास इज ओपन चेन कंपाऊंड किंवा त्यालाच आपण ॲलिफॅटिक कंपाऊंड किंवा त्याला आपण असायक्लिक कंपाऊंड असं म्हणणार आहोत. तर हा ऑर्गॅनिक कंपाऊंडचा पहिला क्लास आहे. आता त्याचा शब्दांचे मिनिंग जे आहे ते आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊया. ओपन चेन कंपाऊंड, ओपन चेन कंपाऊंड म्हणजे काय, तर ओपन म्हणजे पूर्णपणे मुक्त, मोकळे असं म्हणतो. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड विच have chains of carbon atoms, that means the organic compound in which the 2 ends of carbon chain they are free. ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधल्या मॉलिक्यूल मध्ये तुम्हाला कार्बनचं जे स्केलेटन आहे त्याचे दोन्ही एंड जे आहेत ते फ्री असलेले, मोकळे असलेले दिसतात. याचाच अर्थ दुसऱ्या अर्थानं दोन्ही टोकं त्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं जे मॉलिक्यूल जो आहे त्याचे दोन्ही एंड्स जे आहेत ते फ्री असले पाहिजेत. ते डू नॉट फ्यूज किंवा दुसऱ्या अर्थानं दे डझंट फॉर्म एनी रिंग स्ट्रक्चर. त्यांचा कोणत्याही त्या मॉलिक्यूलमध्ये कोणतंही रिंग स्ट्रक्चर असता कामा नये अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडना आपण ओपन चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतो. ओपन चेन त्याच्या शब्दामध्येच आहे की ती चेन त्या ठिकाणी चेन कार्बनची चेन असते आणि ही चेन जी आहे ती ओपन, तिची दोन्ही टोकं जी आहेत चेनची ती मुक्त अवस्थेत असतात, ती फ्यूज झालेली नसतात, त्याच्यामध्ये कोणतंही रिंग स्ट्रक्चर नसतं, म्हणून त्याला आपण ओपन चेन असं म्हणतो. आता हे जर उदाहरण तुम्ही या ठिकाणी बघितलं तर पहिलं उदाहरण आपण दिलंय CH3 CH2 CH2 CH3. 4 कार्बन असणारा हा आहे तुमचा N ब्युटेन. तर याच्यामध्ये तुम्हाला या कार्बनचं चेन दिसते, कार्बनचं स्केलेटन दिसतंय, त्याचे दोन्ही एंड्स जे आहेत ते फ्री आहेत, मुक्त आहेत, ते एकमेकाला फ्यूज झालेले नाही. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी बघितलंय CH3 CH CH3 CH C2H5 CH2 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 CH3. जवळजवळ 7 कार्बनची ही चेन आहे, पण याच्यामध्ये हा पहिला कार्बन आणि हा 7वा कार्बन हे कार्बन चेनचं किंवा कार्बन स्केलेटनची दोन्ही एंड आहेत ते ओपन आहेत, म्हणून त्यांना आपण ओपन चेन असं म्हटलेलं आहे. ज्याच्यामध्ये कार्बनची चेन तिची दोन्ही टोकं ओपन आहेत म्हणून त्यांना आपण ओपन चेन असं म्हणतो, किंवा त्यांना आपण असायक्लिक असं सुद्धा म्हणणार आहोत. असायक्लिक तिथे त्याच्या शब्दामध्येच ते मिनिंग आहे, ज्याच्यामध्ये सायकल किंवा रिंग नाही, ज्याच्यामध्ये रिंग स्ट्रक्चर नाही असे ते असायक्लिक असं त्याला आपण म्हणणार आहोत. आणि त्यालाच आपण ॲलिफॅटिक असा सुद्धा शब्द वापरतो. ॲलिफॅटिक दॅट इज दी कंपाऊंड्स विच हॅव अफिनिटी अबाउट फॅट. ॲली अँड फॅटिक असं या शब्दाची आपल्याला फोड करता येईल.
ज्या कंपाऊंड्सना फॅटबद्दल अफिनिटी आहे अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडना आपण ॲलिफॅटिक कंपाऊंड असं सुद्धा म्हणतो. म्हणजे ओपन चेन कंपाऊंड कोणाला म्हणायचं तर ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन चेन ही ओपन असते त्यांना आपण ओपन चेन कंपाऊंड असं म्हणतो. दिस चेन इट मे बी स्ट्रेट चेन ऑर ब्रँचड चेन. ही चेन मात्र सरळ एक स्ट्रेट चेन असू शकते किंवा त्याच्यामध्ये ब्रँचिंग सुद्धा असू शकतात. त्यासाठी हे पहिलं उदाहरण जर आपण बघितलं तर या कंपाऊंडमध्ये ब्युटेनमध्ये एन ब्युटेन जो आहे याच्यामध्ये तुम्हाला कार्बनची स्ट्रेट चेन दिसते. कार्बन एकापुढे एक असे जोडले गेलेले आहेत. 4 कार्बन एकापुढे एक जोडून हे एन ब्युटेन तयार झालेलं आहे. आता ह्या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 7 कार्बन दिसतात. 1 2 3 4 5 6 7 कार्बनची स्ट्रेट चेन आहे. पण या चेनवरती तुम्हाला 2 नंबरच्या कार्बनवरती आणि 3 नंबरच्या कार्बनवरती अनुक्रमे मिथाईल आणि इथाईल ग्रुपचं त्या ठिकाणी ब्रँचिंग दिसतंय. ब्रँच म्हणजे फांदी. या ठिकाणी या पद्धतीनं फांद्या फुटलेल्या किंवा ब्रँचिंग झालेलं त्या ठिकाणी दिसतंय. म्हणून आपण या ठिकाणी म्हटलं की ओपन चेन कंपाऊंडमध्ये असणारी कार्बन चेन जी आहे ती स्ट्रेट चेन असू शकते किंवा ती ब्रँचड चेन सुद्धा असू शकते. पण महत्वाचा मुद्दा काय आहे की त्याचे या कार्बन चेनची दोन्ही टोकं जी आहेत ती ओपन असली पाहिजे. म्हणजेच त्याच्यामध्ये रिंग असता कामा नये म्हणून त्याला आपण असायक्लिक असा शब्द वापरलेला आहे. तर हा झाला आपला पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंडचा क्लास. दॅट इज ओपन चेन कंपाऊंड म्हणा किंवा त्याला ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणा किंवा त्यालाच आपण असायक्लिक कंपाऊंड असं सुद्धा म्हणणार आहोत. नाउ these organic compound which we called as open chain compound, they are further subclassified as saturated and unsaturated compound. Saturated त्याच्याही शब्दामध्येच मीनिंग आहे the organic compound which contains carbon carbon single bond that open chain compounds they are called as saturated one. आता सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणार आहे आणि मेजॉरिटी मेनली दे आर द हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बनचा हा क्लास आहे विच इज नोन ॲज अल्केन्स. त्यालाच आपण अल्केन असं म्हणतो. तर अल्केन हे कोणत्या प्रकारचे हायड्रोकार्बन आहे ज्याच्यामध्ये फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. तर त्याच्यामुळं सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच आपले ते अल्केन्स आहेत किंवा आपण त्यालाच आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं सुद्धा त्याला म्हणू शकतो. तर त्याच्यासाठीचं एक्झाम्पल म्हणून आपण सगळे अल्केन्स ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणार आहे ते आपण घेऊ शकतो. म्हणून अल्केनची डेफिनेशन सुद्धा आपल्याला सांगता येईल की दी हायड्रोकार्बन्स विच कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. इथं मात्र आपण अल्केन जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्याला पर्टिक्युलरली हायड्रोकार्बन्स असं म्हणू. दी हायड्रोकार्बन्स which contain carbon carbon single bond called as alkenes. आणि एक्झाम्पल म्हणून आपल्याला या ठिकाणी जे दिलेलं आहे आपण CH3 CH2 CH3 या ठिकाणी बघा सगळा कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असलेला दिसतो. आणि हे एक्झाम्पल आहे तुमचं 3 कार्बनचा प्रोपेन. तर हे झालं तुमचं सॅच्युरेटेडचं. इथं कुठंही तुम्हाला डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड दिसत नाही. दिसतोय तो फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. त्यांनाच आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. आणि त्याचाच दुसरं नाव जे आहे ते आहे अल्केन्स. आणि दुसरा क्लास जो आहे तो आहे म्हणजे ओपन चेनचा दुसरा सब क्लास म्हणता येईल तो आहे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. आता अनसॅच्युरेटेड कंपाऊंड कोणाला म्हणायचं? दी ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कंटेन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो त्यांना आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन किंवा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असं म्हणतो. पर्टिक्युलरली दी हायड्रोकार्बन्स विच कंटेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड दे आर कॉल्ड ॲज अल्किन्स. त्यांचंच दुसरं नाव काय आहे? अल्किन्स. ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्यांना आपण अल्किन्स म्हणणार आहोत. आणि दी हायड्रोकार्बन्स विच कंटेन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दे आर कॉल्ड ॲज अल्काइन्स. स्पेलिंगमध्ये फरक बघा. हे आहे ALKENES आणि हे आहे YNES ALKYNES अल्काइन्स आहे.
तर एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी अल्किन्ससाठी सांगता येईल. CH3CH डबल बॉन्ड CH2. या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आलेला आहे. 3 कार्बनचा अल्किन कोणता, तर प्रोपीन. आता या ठिकाणी अल्काईन साठीच आपण एक्झाम्पल बघूया. CH3C ट्रिपल बॉन्ड CH. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आला. 3 कार्बनचा अल्काईन झाला प्रोपाईन. त्यांची नावं लिहिताना आता या तिन्हीचं अल्केन, अल्कीन आणि अल्काईन यांचं आपण कंपॅरिझन केलं. एक्झाम्पल त्यासाठी एकच ठेवलेलं आहे. 3 कार्बनचा सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणारा कंपाऊंड प्रोपेन ANE आहे. या ठिकाणी आपल्याला ANE दिसतो प्रोपेन, कारण हे अल्केन्स आहेत. ANES आहे. या ठिकाणी अल्कीन आलाय ENE, त्यामुळे एंडिंग होताना ENE झालेलं आहे. प्रोपीन झाला, या ठिकाणचा प्रोपेनच्या ऐवजी हे प्रोपीन झालं. 3च कार्बन आहेत पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड आलाय. आणि अल्काईन्स मध्ये शेवटचा होतो तो आहे YNE. त्यामुळं 3 कार्बनचा प्रोपाईन या पद्धतीने सांगता येईल. आता हे झालं तुमचं ओपन चेन कंपाऊंडचं सब क्लासिफिकेशन. दॅट इज सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच अल्केन्स आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच अल्किन आणि अल्काइन्स. डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्किन्स म्हणणार आहोत आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्काइन्स असं म्हणणार आहोत. तर हा झाला ऑर्गॅनिक कंपाऊंडचा पहिला क्लास, दॅट इज ओपन चेन कंपाऊंड किंवा त्यालाच आपण ॲलिफॅटिक किंवा त्यालाच आपण असायक्लिक कंपाऊंड असं म्हणणार आहोत. हा झाला पहिला क्लास. आता दुसरा क्लास जो आहे तो आहे क्लोज्ड चेन कंपाऊंड्स किंवा त्याला आपण सायक्लिक कंपाऊंड्स म्हणतो. आता याचं सुद्धा त्याच्याच शब्दामध्येच मिनिंग आहे. क्लोज्ड चेन म्हणजे ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच द कार्बन चेन और कार्बन स्केलेटन whose ends they are fused or closed to form a ring structure. ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधलं कार्बनची चेन किंवा कार्बनच्या स्केलेटनची दोन्ही टोकं एकमेकाला जोडलेली असतात, की जेणेकरून त्याच्यामध्ये सायक्लिक स्ट्रक्चर किंवा रिंग स्ट्रक्चर तयार होतं. अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण क्लोज्ड चेन किंवा त्यांनाच आपण सायक्लिक कंपाऊंड म्हणतो. कारण हे दोन्ही एंड त्या ठिकाणी एकमेकाला जोडल्या गेल्यामुळं ती कार्बनचं चेन जी आहे ती क्लोज होते किंवा त्या ठिकाणी रिंग स्ट्रक्चर फॉर्म होतं, म्हणून त्याला आपण क्लोज्ड चेन कंपाऊंड किंवा सायक्लिक कंपाऊंड असं म्हणतो. त्याची डेफिनेशन त्यामुळे आपल्याला सांगता येईल. द कंपाऊंड्स विच कंटेन्स one or more rings of carbon atoms with or without heteroatom is called as closed chain compound किंवा त्याला आपण सायक्लिक कंपाऊंड असं म्हणतो. आता याच्यातला हा अर्धा पार्ट आहे तो आता आपण बघितलं की ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बनची चेन जी आहे तिचे दोन्ही टोकं जोडलेली असतात, मग त्याच्यामुळं एक कार्बनची चेन त्या ठिकाणी तयार होईल किंवा एकापेक्षा जास्तीच्या सुद्धा त्या ठिकाणी रिंग असू शकतात. हा झाला अर्धा भाग. पण त्याच्यामध्ये पुढचा जो अर्धा भाग आहे विथ ऑर विदाउट हेटेरोएटम असं म्हटलेलं आहे. हेटेरोएटम कुणाला म्हणायचं तर द ॲटम्स लाईक नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन. नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन सारखे जर ॲटम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील तर त्याला हेटेरोएटम असं म्हणायचं. तर एक्झाम्पल म्हणून काय सांगता येईल आपल्याला, तर याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आहे 4 कार्बन असणारी बघा या ठिकाणी रिंग आहे. 1 2 3 4. 4 कार्बनचा जर तुम्ही ओपन चेन कंपाऊंड द्यायचं झालं तर ते आता आपण या ठिकाणी दिलेलं आहे. ब्युटेनचं हे जे एक्झाम्पल आहे 1 2 3 4. तर हे 4 कार्बन आहेत, त्याच्यामध्ये कार्बनची चेन ही स्ट्रेट चेन आहे, ओपन चेन आहे, कारण तिचा पहिला आणि चौथा कार्बन हे एकमेकाला जोडलेले नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेट चेन किंवा आपण त्या ठिकाणी ओपन चेन मिळालेली आहे. पण आपण जर हा पहिला आणि 4 नंबरचा कार्बन एकमेकाला जोडले तर ते स्ट्रक्चर कसं असेल तर या पद्धतीने हे स्ट्रक्चर असेल. त्यामुळे काय होतं की रिंग जी आहे ती तुमची चेन जी आहे ती क्लोज होते आणि वी गेट अ सायक्लिक स्ट्रक्चर ऑर रिंग स्ट्रक्चर. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी ही रिंग तयार 4 कार्बनची रिंग मिळालेली आहे. त्याला आता आपण काय म्हणणार आहोत
या ठिकाणी आता आपण त्याला एन ब्युटेन म्हणणार नाही, तर या ठिकाणी रिंग तयार झालेली आहे, सायक्लिक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, म्हणून त्याला आपण सायक्लोब्युटेन असं म्हणणार आहे. सायक्लो हा प्रिफिक्स त्या ठिकाणी लावायचा आहे. व्हॉट इट इंडिकेट्स, तर हा सायक्लो शब्द सायक्लोब्युटेन, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्याच्यामुळे तो आहे ब्युटेन, पण सायक्लिक स्ट्रक्चर आहे म्हणून तो झाला सायक्लोब्युटेन. सायक्लो वर्ड इट इंडिकेट्स द सायक्लिक स्ट्रक्चर. तर हा झाला आपला सायक्लोब्युटेन. या ठिकाणी हे दुसरे एक्झाम्पल आहे. हे 6 कार्बन आहेत, त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6. तर याला आपण म्हणणार आहोत सायक्लोहेक्झेन. हेक्झान 6 कार्बनचं ही रिंग तयार झालेली आहे म्हणून त्याला सायक्लो, आणि 6 कार्बनचे म्हणून हेक्झेन असा शब्द येणार आहे. समजा ही 6 कार्बनची रिंग सरळ असते, एक चेन स्वतंत्र, त्याचे दोन्ही टोकं ओपन असते आणि त्याला आपण एन हेक्झेन असं म्हणलं असतो. त्याला सायक्लो हा शब्द आपण वापरला नसता, कारण त्याच्यामध्ये त्याच्या या 6 कार्बनच्या चेनची दोन्ही टोकं ओपन असली असती. पण या ठिकाणी या 6 कार्बनची जी तुमची चेन आहे तिची दोन्ही टोकं, पहिलं आणि शेवटचं टोक जे आहे ते जोडलं गेलंय, त्याच्यामुळं रिंग तयार झालेली आहे म्हणून या कंपाऊंडचं नाव झालं सायक्लोहेक्झेन. त्याच्यानंतरचं हे एक्झाम्पल आहे. 6 कार्बनचा कंपाऊंड आहे हा, पण याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड आला, मग अनसॅच्युरेशन आलं म्हणून त्याला आपण सायक्लोहेक्झीन, ANE न म्हणता ENE. ENE इंडिकेट्स डबल बॉन्ड. डबल बॉन्ड साठी आपण ENE वापरलेला आहे. तर हे एक्झाम्पल देता येईल किंवा एकूणच या क्लोज्ड चेन खाली येणारे हे जी सगळी एक्झाम्पल आहेत त्याच्यातलं कोणतंही 2 एक्झाम्पल तुम्ही याच्यासाठी देऊ शकता. त्याच्यानंतरचं तिसरं एक्झाम्पल हे आहे आपला बेन्झीन. हे आपल्याला माहिती आहे, C6H6 आपण शिकलेलं आहे, त्याचं स्ट्रक्चरही आपल्याला माहित आहे. हा आहे बेन्झीन. आणि त्याच्यानंतर हे जे स्ट्रक्चर दाखवले याच्यामध्ये बघा हेटेरोएटम N लिहिलेला आहे, 5 कार्बन अलॉंग विथ नायट्रोजन, म्हणून हे या ठिकाणी आपण जो शब्द वापरलाय विथ ऑर विदाउट हेटेरोएटम. मग तो हेटेरोएटम कोणता असू शकतो? नायट्रोजन असू शकतो, ऑक्सिजन असू शकतो किंवा सल्फर असू शकतो. तर या मागच्या एक्झाम्पल मध्ये हेटेरोएटम नाही, पण या एक्झाम्पल मध्ये मात्र हे आहे पायपिरिडिन. या कंपाऊंडचं नाव काय? पायपिरिडिन. या ठिकाणी सुद्धा आहे बघा, हे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर हे पायपिरिडिन आहे, त्याच्यामध्ये या कार्बनच्या रिंग मध्ये तुम्हाला हेटेरोएटम नायट्रोजन दिसतोय. तर त्याच्यामुळं क्लोज्ड चेन कंपाऊंड्स किंवा त्याला आपण सायक्लिक कंपाऊंड जे म्हणतोय त्याची डेफिनेशन काय झाली? द कंपाऊंड्स विच कंटेन 1 or more रिंग्स ऑफ ॲटम, रिंग्स ऑफ कार्बन ॲटम. या सगळ्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघितलं तर रिंग जी आहे ती कार्बन ॲटमचीच आहे, विथ ऑर विदाउट हेटेरोएटम. मग त्याच्यामध्ये हेटेरोएटम म्हणजे नायट्रोजन सारखा, ऑक्सिजन, सल्फर सारखा हेटेरोएटम असू शकतो किंवा नसूही शकतो. तर या पहिल्या 4 एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हेटेरोएटम दिसत नाहीये, पण या शेवटच्या एक्झाम्पल मध्ये नायट्रोजनचा हेटेरोएटम तुम्हाला दिसतोय. तर ही झाली तुमची क्लोज्ड चेन कंपाऊंड साठीची काही एक्झाम्पल. दिस क्लोज्ड चेन कंपाऊंड इट इज सब क्लासिफाइड इनटू 2 क्लास. फर्स्ट इज होमोसायक्लिक कंपाऊंड किंवा त्यालाच आपण कार्बोसायक्लिक कंपाऊंड असं म्हणणार आहोत, आणि दुसरा क्लास जो आहे तो हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. आता यांचे मीनिंग बघूया. पहिला क्लास आपल्या क्लोज्ड चेन कंपाऊंडचा जो आहे किंवा त्याला आपण सब क्लास म्हणू, सब क्लास ऑफ क्लोज्ड चेन कंपाऊंड आहे होमोसायक्लिक, आणि दुसरा आहे हेटेरोसायक्लिक. आता होमो आणि सायक्लिक, होमो मीन्स सिमिलर, होमोचा अर्थ आहे सिमिलर किंवा एकसारखे. तर आता होमोसायक्लिक कंपाऊंड कुणाला म्हणायचं? तर कंपाऊंड्स विच कंटेन रिंग्स ऑफ कार्बन ॲटम्स ओनली. म्हणजे आता क्लोज्ड चेन किंवा सायक्लिक कंपाऊंडचा तो सब क्लास आहे, याचा अर्थ त्या ठिकाणी असणारा जे कार्बन चेन आहे ती क्लोज्ड चेन आहे, रिंग फॉर्म मधली आहे, पण त्याच्यामध्ये असणारे ॲटम जे आहेत ते एकसारखेच आहेत, आणि ते कोण आहेत? तर कार्बन ॲटमच आहेत.
कार्बन ॲटम व्यतिरिक्त दुसरा कोणताही म्हणजे हेटेरो ॲटम त्याच्यामध्ये असणार नाही. त्यांना आपण काय म्हणतो, होमोसायक्लिक किंवा त्याला कार्बोसायक्लिक. कार्बोसायक्लिक का, तर कार्बन ॲटमच आहे त्या रिंगमध्ये, म्हणून त्याला आपण कार्बोसायक्लिक असा शब्द वापरलेला आहे. होमो मीन्स सिमिलर, एकसारखेच सगळे ॲटम आहेत आणि ते ॲटम कोणते आहेत, तर कार्बन ॲटम त्या रिंगमध्ये असणार आहे. उदाहरणार्थ बघा, हे पहिलं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघा, सायक्लोहेक्झिन आहे. सायक्लोहेक्झिन याच्यामध्ये सगळे आहेत त्या रिंगमध्ये 6 कार्बनच आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. 6च्या 6 रिंग मधले असणारे ॲटम कोण आहेत, तर कार्बन ॲटमच आहे. फक्त या ठिकाणी डबल बॉन्ड आलाय म्हणून त्याला आपण सायक्लोहेक्झिन असं म्हटलंय. दुसरं एक्झाम्पल आहे बेन्झिनचं. तर बेन्झिन आपल्याला माहित आहे हे 6 कार्बन आहेत. रिंग मध्ये असणारे ॲटम सगळे कोण आहेत, तर कार्बनच आहे. तर त्यामुळे आपण काय म्हटलेलं, त्याला कार्बोसायक्लिक असं म्हटलंय, कारण कार्बन शिवाय दुसरा कोणताही ॲटम त्या रिंगमध्ये, रिंग स्ट्रक्चरमध्ये बरं का, रिंग स्ट्रक्चरमध्ये येणार नाही, म्हणून त्याला आपण कार्बोसायक्लिक असं म्हणतो. होमो का, तर एकसारखे सगळे कार्बनचेच ॲटम आहेत म्हणून त्याला आपण होमोसायक्लिक म्हणतो. हे तिसरं एक्झाम्पल आहे ते आहे आपलं सायक्लोब्युटेन. इथं घेतलेलं, इथं सुद्धा हे 4च्या 4 रिंग मध्ये असणारे ॲटम कोणते, तर कार्बनचेच आहेत. तर अशा पद्धतीनं हे झालं तुमचा होमोसायक्लिक किंवा त्यालाच आपण कार्बोसायक्लिक असा शब्द वापरलेला आहे. धिस होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक कंपाऊंड दे आर अगेन सब क्लासिफाईड ॲज. आता याचं पुन्हा सब क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं झालेलं आहे बघा. तर पहिलं आहे ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स आणि दुसरं आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ॲलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय हे समजून घेऊया आणि मग आपण ॲलिसायक्लिक कडे जाऊया. तर ॲरोमॅटिक कंपाऊंड कुणाला म्हणायचं, दी कंपाऊंड्स विच कंटेन्स ॲटलिस्ट. हा शब्द महत्वाचा आहे. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी, ॲटलिस्ट 1 बेन्झीन और बेन्झीन लाईक ॲरोमॅटिक रिंग. ह्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंड कोणाला म्हणायचं, तर ज्या कंपाऊंड मध्ये कमीत कमी एक बेन्झीन किंवा बेन्झीन सारखी ॲरोमॅटिक रिंग असेल, अशा सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडना आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणतो. याच्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. आता बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण बघूया. हा डायरेक्ट बेन्झीनच आहे, C6H6. 6 कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6. बेन्झीनच आहे. आपण काय म्हटले, कमीत कमी एक बेन्झीन किंवा बेन्झीन सारखी ॲरोमॅटिक रिंग असं म्हटलेलं आहे. आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा, या ठिकाणी पण बेन्झीन रिंग आहे, त्याच्यावरती NH2 ग्रुप आहे, म्हणून त्याला आपण ॲनिलीन असं त्या या कंपाऊंडचं नाव आहे. तिसऱ्या कंपाऊंड मध्ये बघा, या दोन्ही कंपाऊंड मध्ये बेन्झीनची कमीत कमी एक बेन्झीनची रिंग आलेली आहे. इथं तर काय प्रश्नच नाही, हा बेन्झीनच आहे. आणि दुसऱ्या हे ॲनिलीन मध्ये बेन्झीन रिंग आहे ना, कमीत कमी एक बेन्झीन रिंग आहे. आता हा तिसरा जो आहे ट्रोपोन, या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा काही बेन्झीन नाही, कारण 7 कार्बन ॲटम आहेत. तुम्ही जर मोजले तर 1 2 3 4 5 6 आणि 7 कार्बन ॲटम आहेत, म्हणजे ही काही बेन्झीन नाहीये. पण बेन्झीन लाईक ॲरोमॅटिक रिंग असं म्हटलेलं आहे. बेन्झीन लाईक म्हणजे बेन्झीन सारखी ॲरोमॅटिक रिंग. आता हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. आता ॲरोमॅटिक रिंग कुणाला म्हणायचं, तर साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं ॲरोमॅटिक रिंग किंवा ॲरोमॅटिसिटी, एखादा कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे कसं ठरवणार, तर त्याच्यासाठीचा हकेल रूल वगैरे तो आपल्याला डीप मध्ये बघायचंच आहे. पण तुर्तास आपल्याला ॲरोमॅटिक कंपाऊंड किंवा ॲरोमॅटिक रिंग कुणाला म्हणता येईल, द रिंग इन विच अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड इज प्रेझेंट. म्हणजे ज्या रिंग मध्ये अल्टरनेट अशी सिंगल डबल बॉन्ड असतो, त्या कंपाऊंडना आपण ॲरोमॅटिक रिंग किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणणार आहोत. या सिंगल डबल या पद्धतीने अल्टरनेटली सिंगल डबल बॉन्ड असतो, त्याला कॉन्जुगेट बॉन्ड असा सुद्धा शब्द आहे. कॉन्जुगेट सिस्टीम असं म्हणायचं.
कॉन्जुगेट सिस्टीम म्हणजे काय, तर आता या एक्झाम्पल मध्ये जर बघितलं तर बघा इथं सिंगल बॉन्ड आहे, मग हा डबल, मग सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, असं अल्टरनेट डबल सिंगल डबल सिंगल असं येत राहतं. असं सिस्टीमला आपण कॉन्जुगेट सिस्टीम असं म्हणतो. ज्या रिंग मध्ये कॉन्जुगेट सिस्टीम असते तो कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे बघा या एक्झाम्पल मध्ये बेन्झिनची रिंग नाही, पण बेन्झिन सारखी ॲरोमॅटिक रिंग प्रेझेंट आहे. अशा कंपाऊंडला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणतो. म्हणून तुम्हाला ॲरोमॅटिक कंपाऊंडची डेफिनेशन सांगता येईल, दी कंपाऊंड्स or the organic compounds which contain at least one benzene ring or benzene like aromatic ring called as aromatic compound. For example, benzene सांगते, aniline सांगते, किंवा हा आपला ट्रोपोन आहे. त्याच्यामध्ये बघा 7 कार्बन आहेत आणि या पहिल्या कार्बन वरती तुम्हाला डबली बॉन्डेड हा हेटेरो ॲटम ऑक्सिजन दिसतोय. महत्वाची गोष्ट काय आहे तर तो हा हेटेरो ॲटम जो आहे तो रिंग मध्ये कुठं नाही हे लक्षात घ्या. म्हणून तो होमोसायक्लिकचा सब क्लास आहे. होमोसायक्लिक मध्ये आपण सांगितलंय की रिंग जी असणार आहे ती फक्त कार्बनचीच असणार आहे, त्याच्यामध्ये फक्त कार्बन ॲटम असणार आहे. कार्बन ॲटम शिवाय रिंग मध्ये दुसरा कोणताही ॲटम येणार नाही. या ठिकाणचे असणारे हे हेटेरो ॲटम रिंग मध्ये नाहीत, रिंग मधल्या कार्बन वरती प्रेझेंट आहे. आता या ठिकाणचा हा ऑक्सिजन जो आहे तो या कार्बन वरती आहे, रिंग मध्ये तो येत नाही, रिंगच्या बाहेर आहे. हा जो नायट्रोजन आहे तो या कार्बनच्या रिंग मध्ये नाही, तर रिंगच्या तो बाहेर आहे. त्याच्यामुळे ॲरोमॅटिक कंपाऊंड दे आर द सब क्लास ऑफ कार्बोसायक्लिक कंपाऊंड, किंवा त्यालाच आपण होमोसायक्लिक कंपाऊंड आहे असं म्हटलेलं आहे. तर आता हे ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे तुमच्या लक्षात आलं की ज्या कंपाऊंड मध्ये तुम्हाला कमीत कमी एक बेन्झिन रिंग असायला हवी किंवा बेन्झिन सारखी असणारी ॲरोमॅटिक रिंग त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असेल तर अशा कंपाऊंडला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणतो. आता हा ॲरोमॅटिक कंपाऊंड हा पूर्ण स्वतंत्र क्लास आपण डिटेलमध्ये हायड्रोकार्बन्स या टॉपिक मध्ये आपण हे ॲरोमॅटिक कंपाऊंड हे असणारे तुमचे अल्केन, अल्किन आणि अल्काइन्स. मगाच मी तुम्हाला सांगितलं की दी हायड्रोकार्बन्स which contain carbon single bond they are called as alkanes. The hydrocarbon which contain carbon double bond they are called as alkenes, and the hydrocarbons which contain carbon triple bond they are called as alkynes. तर हे 3 क्लास आणि हायड्रोकार्बनचा अजून एक क्लास दॅट इज ॲरोमॅटिक कंपाऊंड हे आपण हायड्रोकार्बन्स या टॉपिक मध्ये इन डिटेल मध्ये शिकणार आहोत. तर आता ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय आताच आपण बघितलं. आता आपण ॲलिसायक्लिक कडे वळूया. ॲलिसायक्लिक कंपाऊंड कोणाला म्हणायचं, हा आपल्या कार्बोसायक्लिक किंवा होमोसायक्लिकचाच सब क्लास आहे. त्याची डेफिनेशन बघूया आणि एक्झाम्पल बघितल्यानंतर आपल्याला त्याची मिनिंग जे आहे ते लक्षात येईल. ॲली आणि सायक्लिक असा त्याची आपल्याला या ॲलिसायक्लिक कंपाऊंडच्या शब्दाची फोड करता येईल. तर डेफिनेशन बघा, दी सायक्लिक कंपाऊंड ॲलिसायक्लिक याचा आपण फोड कशी केली, ॲली प्लस सायक्लिक. म्हणून डेफिनेशन आपल्याला सांगता येईल, दी सायक्लिक कंपाऊंड्स हॅव्हिंग प्रॉपर्टीज सिमिलर टू ॲलिफॅटिक. हे जे ॲलिफॅटिक किंवा ज्याला आपण ओपन चेन कंपाऊंड म्हटलेलं आहे हे सायक्लिक कंपाऊंड आहेत, पण त्यांचे गुणधर्म ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे आहेत. अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडना आपण ॲलिसायक्लिक कंपाऊंड असं म्हणणार आहोत. आता बघा एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला 5 कार्बनची चेन दिसतीये, रिंग दिसतीये. या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 रिंग आहे म्हणून तो सायक्लिक कंपाऊंड आहे. सायक्लिक म्हणतोय आपण. डेफिनेशन करताना काय केली, दी सायक्लिक कंपाऊंड आहे, सायक्लिक कंपाऊंड रिंग दिसते. दी सायक्लिक कंपाऊंड हॅव्हिंग प्रॉपर्टी सिमिलर टू ॲलिफॅटिक. ॲलिफॅटिक सारखे गुणधर्म असणारे जे कंपाऊंड आहेत त्यांना आपण ॲलिसायक्लिक असं म्हणतो. तर या ठिकाणी रिंग स्ट्रक्चर दिसतंय. आता हे कार्बन कार्बन तुम्हाला सिंगल बॉन्ड या ठिकाणी दिसतोय, तर ॲलिफॅटिक सारखे यांचे गुणधर्म आहेत. आता या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये जर बघितलं
तर 6 कार्बनचा रिंग आहे, त्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या कार्बनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, रिंग आहे आणि यांचे या म्हणून ते आहेत ते सायक्लिक आहेत आणि त्यांच्या प्रॉपर्टीज जे आहेत ते ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे आहेत. आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे तुमचा अल्किन्स आहेत, त्यांच्यासारख्या यांच्या प्रॉपर्टीज असणार आहेत म्हणून त्यांना आपण ॲलिसायक्लिक असं म्हणतो. हे आहे तुमचा सायक्लोहेक्झेन. तिसरं एक्झाम्पल आपण सायक्लोब्युटेनचं आहे. 4 कार्बनचं रिंग आहे, 4 कार्बनची रिंग आहे, सायक्लिक कंपाऊंड आहे आणि याच्या प्रॉपर्टीज ह्या ॲलिफॅटिक सारख्या त्या ठिकाणी आहेत, ॲलिफॅटिक कंपाऊंड सारख्या यांच्या प्रॉपर्टीज आहेत म्हणून त्यांना आपण ॲलिसायक्लिक कंपाऊंड असं म्हणतो. महत्वाचा मुद्दा काय आहे तर these compound alicyclic compound doesn't contain aromatic ring. हा महत्वाचा शब्द आहे. या ठिकाणी नोट म्हणून आपण लिहिलंय they doesn't have aromatic ring. हा शब्द महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये aromatic ring असणार नाही. aromatic ring म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कॉन्जुगेट सिस्टीम आहे अशी रिंग असणार नाही. कॉन्जुगेट सिस्टीम म्हणजे कशी, त्याच्यामध्ये बेन्झीन रिंग येणार नाही किंवा बेन्झीन सारखी कॉन्जुगेट सिस्टीम असणारी रिंग येणार नाही. तुम्ही म्हणाल ही रिंग आहे पण याच्यामध्ये कॉन्जुगेट सिस्टीम नाही. बघा डबल सिंगल 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 असा आहे. डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल असा आहे का, नाही. म्हणून ॲरोमॅटिक रिंग हा शब्द महत्वाचा आहे. ॲरोमॅटिक रिंग या कंपाऊंड मध्ये नसते. ॲलिसायक्लिक कंपाऊंड हे सायक्लिक कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये रिंग आहे पण ती रिंग ॲरोमॅटिक नसते. ॲरोमॅटिक नसते म्हणजेच कॉन्जुगेट सिस्टीम नसते आणि कॉन्जुगेट सिस्टीम नसते म्हणजेच काय तर अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड त्याच्यामध्ये नसतो. या ठिकाणी डबल बॉन्ड आलाय पण कॉन्जुगेट सिस्टीम आलेली नाही म्हणून आपल्याला ॲलिसायक्लिक कंपाऊंड याची डेफिनेशन आपल्याला करता येईल. दी सायक्लिक कंपाऊंड which have properties similar to aliphatic one, that compounds they are called as aliphatic compounds. The important point is that such compound doesn't contain aromatic ring. त्याच्यामध्ये aromatic ring असत नाही. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला ही एक्झाम्पल त्या ठिकाणी 2-3 सांगता येईल ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला बेन्झीन किंवा बेन्झीन सारखी ॲरोमॅटिक रिंग नसणारे कंपाऊंड याच्यामध्ये येतील. आणि शिवाय याच्यामध्ये हेटेरोॲटम सुद्धा रिंग मध्ये येणार नाही कारण हा तुमचा कार्बोसायक्लिकचा सब क्लास आहे. कार्बोसायक्लिकचा सब क्लास असल्यामुळं असणारे रिंग मधले सगळे ॲटम आहेत ते फक्त ओनली कार्बन्स आहेत. बघा या ठिकाणी सुद्धा 5 कार्बनच आहेत, हे सुद्धा रिंग मध्ये असणारे 6 कार्बनच आहेत. 4 कार्बनचीच रिंग आहे. ही हेटेरोॲटम कुठे दिसतोय का, नाही. त्याच्यामुळे फक्त कार्बन ॲटमच्याच रिंग या ठिकाणी असणार आहे, हेटेरोॲटम या रिंग मध्ये येणार नाही. आता हे झालं कार्बोसायक्लिकचे 2 सब क्लास, ॲलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. आता या ठिकाणचा हा ॲरोमॅटिक जो आहे कंपाऊंड त्याचेच अजून 2 सब क्लास आहेत, ते म्हणजे बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड. त्याच्या शब्दामध्येच त्याचं मिनिंग आहे. दी ॲरोमॅटिक कंपाऊंड which contains benzene, at least one benzene ring, such compounds they are called as benzenoid aromatic compound. म्हणजे ज्या aromatic compound मध्ये कमीत कमी एक तरी बेन्झीनची रिंग असेल अशा aromatic compound ना benzenoid aromatic compound म्हणायचं. त्याच्या शब्दामध्येच मिनिंग आहे. एक्झाम्पल बघा, पहिला आहे बेन्झीनच, दुसरा आहे बेन्झीन रिंग वरती हायड्रॉक्सिल ग्रुप OH ग्रुप आपण जोडलेला आहे तर त्याला म्हणायचं फिनॉल. जेव्हा बेन्झीन रिंगला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडला जातो तेव्हा त्या क्लासचं नाव आहे फिनॉल. जेव्हा बेन्झीन रिंगला NH2 अमिनो ग्रुप हा तुमचा प्रायमरी अमिनो ग्रुप आहे तो जोडला जातो तेव्हा त्याला आपण ॲनिलीन असा शब्द आहे. मग आपण हे बघितलंय एक्झाम्पल ॲनिलीनचं. या ठिकाणी आपण ॲनिलीन लिहिलेलं आहे. तर ॲनिलीन हे एक्झाम्पल ज्याच्यामध्ये बेन्झीन रिंग वरती NH2 लिहिलेला आहे आपण. तर याच्यामध्ये पण बेन्झीन रिंग आहे, याच्यामध्ये बेन्झीन रिंग आहे, हा तर बेन्झीनच आहे. तिसरं एक्झाम्पल या ठिकाणचं एकोणाचं हे चौथं एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये 2 बेन्झीन रिंग एकमेकाला फ्यूज झालेले आहेत, 1 आणि 2. तर त्याचं नाव आहे नॅफ्थेलिन.
म्हणून आपण बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंडची डेफिनेशन करताना काय म्हटलं, दी ॲरोमॅटिक कंपाऊंड विच कंटेन ॲटलिस्ट वन बेन्झिन रिंग, कमीत कमी एक रिंग बेन्झिन रिंग पाहिजे. या ठिकाणी 2 बेन्झिन रिंग आलेले आहेत. तर अशा कंपाऊंड्सना आपण बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणणार आहोत. आता दुसरा ह्याचा ॲरोमॅटिक कंपाऊंडचा सब क्लास आहे तो नॉन बेन्झिनॉइड. त्याचंही लगेच आपल्याला डेफिनेशन सांगता येईल. नॉन बेन्झिनॉइड म्हणजे ज्याच्यामध्ये बेन्झिन रिंग नाही असे ॲरोमॅटिक कंपाऊंड. म्हणून डेफिनेशन लिहिली आपण, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स विच डझंट कंटेन बेन्झिन रिंग, ज्या ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये बेन्झिन रिंग असणार नाही अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडना आपण नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणणार आहोत. एक्झाम्पल बघा, या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे 7 कार्बनची रिंग असणारा ट्रोपोन. या ठिकाणी बघा 7 कार्बन आहेत, म्हणजे बेन्झिन रिंग याच्यामध्ये नाही, पण ॲरोमॅटिक रिंग आहे. ॲरोमॅटिक रिंग आहे म्हणजेच कॉन्जुगेट सिस्टीम आहे, म्हणजेच सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल ही सिस्टीम त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि त्याला या पहिल्या कार्बनवरती ऑक्सिजन आहे. आता यामध्ये सुद्धा बघा, रिंगच्या स्ट्रक्चरमध्ये रिंगमध्ये कुठेही हेटेरोॲटम नाही, म्हणून नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड हा तुमचा कार्बोसायक्लिकचा किंवा होमोसायक्लिकचा सब क्लास आहे. याच्यामध्ये रिंगमध्ये असणारे सगळे ॲटम हे कार्बनच आहेत. हा ऑक्सिजन रिंगच्या बाहेर आहे, रिंगमध्ये आलेला नाही, कार्बनच्या रिंगमध्ये आलेला नाही. तर हे एक्झाम्पल आहे ट्रोपोन. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला बेन्झिन रिंग दिसत नाही, पण बेन्झिन सारखी असणारी ॲरोमॅटिक रिंग या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहे, म्हणून तर तो ॲरोमॅटिकचा सब क्लास आहे. आणि बेन्झिन रिंग नाही म्हणून त्याला आपण नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हटलेलं आहे. त्याचंच दुसरं एक्झाम्पल आहे ते ट्रोपोलोन. याच्यामध्ये बघा, ट्रोपोन जो आहे त्याच्या हा तुमचा कार्बोनिल कार्बन जो आहे, हा जो कार्बन आहे त्याच्या शेजारच्या कार्बनवरती हायड्रॉक्सिल ग्रुप आपल्याला दिसतोय. त्यामुळे हा C डबल बॉन्ड O जो आहे त्याच्या शेजारच्या कार्बनवरती हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. तर या कंपाऊंडचं नाव आहे ट्रोपोलोन. हा आहे ट्रोपोन आणि हा आहे ट्रोपोलोन. तर या दोन्ही एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं तर कुठेही बेन्झिन रिंग दिसत नाही, पण ॲरोमॅटिक रिंग आहे, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड आहे, म्हणून हे ॲरोमॅटिक कंपाऊंडचंच एक्झाम्पल आहे. बेन्झिन रिंग नाही म्हणून त्याला आपण नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे झालं तुमचा क्लोज्ड चेनचं होमोसायक्लिकचे सब क्लास. मग त्याच्यामध्ये ॲरोमॅटिकचा पुन्हा सब क्लास आला बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड, डिपेंडिंग अपॉन वेदर द बेन्झिन रिंग इज प्रेझेंट इन द स्ट्रक्चर ऑर नॉट. जर बेन्झिन रिंग प्रेझेंट असेल तर त्याला त्या ॲरोमॅटिक कंपाऊंड आपण बेन्झिनॉइड म्हणू, आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये जर बेन्झिन रिंग नसेल तर तिला आपण नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणू. तर हा झाला क्लोज्ड चेन किंवा सायक्लिक कंपाऊंडचा पहिला सब क्लास. त्याचा दुसरा सब क्लास जो आहे तो हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. हा होमोसायक्लिक झाला, आता हेटेरोसायक्लिक. होमो मीन्स आपण सिमिलर बघितलं, आता हेटेरो म्हणजे काय तर डिसिमिलर किंवा डिफरंट. हेटेरो मीन्स डिफरंट. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड त्याची डेफिनेशन बघा, कंपाऊंड्स विच कंटेन रिंग ऑफ कार्बन ॲटम अलॉंग विथ हेटेरो ॲटम. म्हणजे कार्बनची रिंग त्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल मध्ये असणार आहे, पण या कार्बनच्या रिंग मध्ये हेटेरो ॲटम प्रेझेंट असणार आहे. हेटेरो ॲटम कोणाला म्हटले आपण, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर सारखे ॲटम जे आहेत ते हेटेरो ॲटम आहेत, अदर दॅन कार्बन ॲटम. कार्बन ॲटम शिवाय असणारे हे जे ॲटम आहेत यांच्यापैकी कुणी तर त्या कार्बनच्या रिंग मध्ये प्रेझेंट असेल तर अशा त्या कंपाऊंडला आपण हेटेरोसायक्लिक कंपाऊंड असं म्हणणार. उदाहरणार्थ बघितलं तर या पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा, ही 6 ॲटमची रिंग आहे, त्याच्यामध्ये 5 आहेत कार्बन. आपण जर या ठिकाणी नायट्रोजनला 1 नंबर दिला तर 2, 3, 4, 5, 6 ॲटमची रिंग आहे, पण त्याच्यामध्ये 5 कार्बन आहे तर 6वा हेटेरो ॲटम नायट्रोजन आहे. या ठिकाणी हा नायट्रोजन आलेला आहे, रिंग मध्ये आहे तो. हा नायट्रोजन
रिंग मध्ये आहे. इथं आपण बघितलं होतं ऍनिलीन मध्ये जे बघितलंय, हा नायट्रोजन ऍटम जो आहे तर रिंग मध्ये नाही, रिंगच्या बाहेर आहे. इथं मात्र रिंग मध्ये तुम्हाला हेटेरो ऍटम दिसतोय, म्हणून धिस कंपाऊंड इज कॉल्ड एज हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. सायक्लिक म्हणजे रिंग मध्ये हेटेरो ऍटम आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, हे आहे पिरिडिन. याच्यामध्ये बघा बेन्झिन सारखी रिंग दिसतीये, पण या ठिकाणी 6 कार्बनच्या ऐवजी 5 कार्बन आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. रिंग मध्ये ऍटम 6 आहेत, पण त्याच्यामध्ये 6वा ऍटम हा नायट्रोजन आहे. या नायट्रोजनच्या जागी जर आपण कार्बन लिहिला तर तो तुमचा बेन्झिन होईल. पण ह्या कार्बनच्या जागी 6व्या कार्बनच्या जागी आपण नायट्रोजन हा हेटेरो ऍटम लिहिलेला आहे, तो रिंग मध्ये आहे, या कार्बनच्या रिंग मध्ये आहे. म्हणून दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. म्हणजे हेटेरोसायक्लिक कंपाऊंड कुणाला म्हटलं? द कंपाऊंड विच कंटेन रिंग ऑफ कार्बन ऍटम्स अलॉंग विथ हेटेरो ऍटम. या ठिकाणी नायट्रोजन हा हेटेरो ऍटम आलेला आहे. या कंपाऊंडचं नाव आहे पिरिडिन. त्याच्यानंतरचं हे तिसरं एक्झाम्पल बघा. या ठिकाणी कार्बनच्या रिंग मध्ये या ठिकाणी ही 3 4 5 ऍटमची ही रिंग आहे. त्याच्यामध्ये 4 कार्बन ऍटम आहेत आणि 5वा हेटेरो ऍटम ऑक्सिजन आहे, रिंग मध्ये आहे. म्हणून दिस कंपाऊंड विच इज नोन एज फ्युरॅन. या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नाव काय? फ्युरॅन. तर फ्युरॅन मध्ये ही जी रिंग कार्बनची रिंग दिसते त्याच्यामध्ये ऑक्सिजन सारखा हेटेरो ऍटम प्रेझेंट आहे, म्हणून इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आता हेटेरोसायक्लिकचे कोणतेही 2 एक्झाम्पल लिहिले तर चालतील. याच्या खाली येणारे हे जे सगळे आहेत हे एक्झाम्पल हेटेरोसायक्लिकचे आहेतच. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काही 3 एक्झाम्पल आपण सांगितलेली आहे. याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल की कार्बनच्या या रिंग मध्ये हेटेरो ऍटम आलेला आहे, म्हणून त्याला आपण हेटेरोसायक्लिक कंपाऊंड म्हटलंय. आणि हे इकडे जे बघितलेलं आहे याच्यात कोणतंही तुम्ही एक्झाम्पल घ्या तर रिंग मध्ये कुठेही हेटेरो ऍटम नाही, हेटेरो ऍटम रिंगच्या बाहेर असलेला दिसतोय, म्हणून त्याला आपण कार्बोसायक्लिक किंवा होमोसायक्लिक असं म्हटलेलं आहे. कार्बोसायक्लिक दॅट इज सायकल ऑर रिंग ऑफ ओनली कार्बन ऍटम, म्हणून त्याला कार्बोसायक्लिक. इथं मात्र तसं नाही की रिंग मध्ये कार्बनच्या रिंग मध्येच हेटेरो ऍटम आलेला आहे, म्हणून त्याला आपण हेटेरोसायक्लिक कंपाऊंड असं म्हटलेलं आहे. दिस हेटेरोसायक्लिक कंपाऊंड इट इज अगेन सब क्लासिफाइड ॲज इंटू 2 सब क्लास. फर्स्ट इज हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड. हेटेरोसायक्लिक मधला ॲरोमॅटिक आहे. आणि दुसरा आहे तो हेटेरोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड किंवा त्यालाच हेटेरोसायक्लिक हेटेरो ॲलिसायक्लिक कंपाऊंड असं सुद्धा म्हटलेलं आहे. हेटेरोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक म्हणजेच त्याचं दुसरं नाव आहे हेटेरो ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स. आता आपण ते एक एक समजून घेऊया. हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड कुणाला म्हणायचं? त्याच्या मिनिंग शब्दांमध्येच ते तुम्हाला सापडेल. तर डेफिनेशन आपल्याला सांगता येईल ॲरोमॅटिक कंपाऊंड्स विच कंटेन हेटेरो ॲटम. ज्या ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये हेटेरो ॲटम प्रेझेंट आहे त्यांना आपण हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक म्हणणार. आता उदाहरणार्थ जर बघितलं तर पहिलं आहे पिरिडिन. ह्या एक्झाम्पल मध्ये जर बघितलं तर ॲरोमॅटिक रिंग मध्ये ही रिंग ॲरोमॅटिक का आहे? कारण इट कंटेन्स कॉन्ज्युगेट सिस्टीम, म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये. आता इथं जर बघितलं आपण तर हा डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल म्हणजे कॉन्ज्युगेट सिस्टीम आहे, म्हणजे हा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. आणि या अशा ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये हेटेरो ॲटम रिंग मध्येच नायट्रोजन दिसतोय आपल्याला, म्हणून त्याला आपण हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हटलंय, कारण हेटेरो ॲटम त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. या कंपाऊंडचं नाव आहे पिरिडिन. दुसरा एक्झाम्पल बघा. याच्यामध्ये सुद्धा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे का? कारण आपण असं म्हटलंय की ॲरोमॅटिक कंपाऊंड हॅव्हिंग हेटेरो ॲटम म्हटलंय. मग हा कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे का? तर त्यात कॉन्ज्युगेट सिस्टीम आहे का बघायचं. त्याचा एक रूल आहे की त्याच्यामध्ये कॉन्ज्युगेट सिस्टीम असली पाहिजे. ॲरोमॅटिक कंपाऊंड त्याला म्हणता येईल आपल्याला.
तर याच्यामध्ये बघा डबल सिंगल डबल सिंगल या पद्धतीने कॉन्जुगेट सिस्टीम तुम्हाला दिसते आणि याच्यामध्ये हेटेरोएटम सल्फर प्रेझेंट आहे म्हणून हा झाला हेटेरोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड. एरोमॅटिक आहे शिवाय हेटेरोएटम सल्फर प्रेझेंट आहे आणि या कंपाऊंडचं नाव आहे थायोफिन. THIOPHENE थायोफिन. यानंतरचं हे कंपाऊंड जे आहे त्याच्यामध्ये बघा हे एरोमॅटिक रिंग आहे का तर कॉन्जुगेट सिस्टीम आहे का बघायचं. डबल सिंगल या पद्धतीने कॉन्जुगेट सिस्टीम आहे म्हणजे हे एरोमॅटिक कंपाऊंड आहे आणि आपल्या डेफिनेशन प्रमाणे एरोमॅटिक कंपाऊंड हॅव्हिंग हेटेरोएटम तर त्याच्यामध्ये हा नायट्रोजन हा हेटेरोएटम रिंग मध्ये आलेला आहे म्हणून दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ हेटेरोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड आणि या कंपाऊंडचं नाव आहे पायरॉल. या ठिकाणी बघा 5 मेंबर्ड रिंग आहे 5 मेंबर्ड रिंग आहे. हे आहे पायरॉल. हे बघा 1 2 3 4 5 आणि 6 मेंबरचा जो आहे 6 मेंबर्ड रिंग तो आहे तुमचा पायपिरिडिन आणि पायरॉल दोन्हीच्या स्ट्रक्चर मध्ये फरक आहे दोन्हीचा गोंधळ करायचा नाही. ही 6 मेंबर्ड रिंग आहे त्याच्यामध्ये 5 कार्बन आणि 6वा नायट्रोजन आहे त्याला आपण पायपिरिडिन म्हणतो आणि हे 5 मेंबर्ड रिंग आहे त्याच्यामध्ये 4 कार्बन आणि 5वा नायट्रोजन आहे आणि शिवाय याच्यामध्ये कॉन्जुगेट सिस्टीम आहे डबल बॉन्ड आहे या ठिकाणी इथं तसं नाही. त्याच्यामुळे हे स्ट्रक्चर आवर्जून व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हे पायपिरिडिन आहे आणि पायरॉल आहे. आता हे झालं हेटेरोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड कारण एरोमॅटिक रिंग आहे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड म्हणजे कॉन्जुगेट सिस्टीम आहे आणि शिवाय रिंग मध्ये हेटेरोएटम आहे म्हणून हे झालं हेटेरोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड. आता हेटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक कंपाऊंड कोणाला म्हणायचं ज्याच्यामध्ये एरोमॅटिक रिंग असणार नाही म्हणजेच काय तर कॉन्जुगेट सिस्टीम असणार नाही. रिंगला कॉन्जुगेट सिस्टीम असणार नाही पण त्या रिंग मध्ये हेटेरोएटम असणार आहे म्हणून त्याला आपण हेटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक म्हणतो. म्हणून डेफिनेशन आपण काय केली दी ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स विच कंटेन्स हेटेरोएटम. तर आता या ठिकाणी बघा हे जर एक्झाम्पल बघितलं तर याच्यामध्ये रिंग दिसतीये तुम्हाला आणि रिंग मध्ये हेटेरोएटम दिसतोय. तर या रिंग मध्ये तुम्हाला नायट्रोजन सारखा हेटेरोएटम आले. तर हा आहे आपला पायपिरिडिन. हे एक्झाम्पल पायपिरिडिनचं आहे. इथं आता बघितलेलं आहे आपण हे पायपिरिडिन. पायपिरिडिन हे एक्झाम्पल आहे इथं आलेलेच आहे कारण हेटेरोसायक्लिक कंपाऊंड साठी हे सगळे एक्झाम्पल हे ह्यातलं कुठलेही तुम्ही दोन एक्झाम्पल लिहिलं तर चालतच आहे. तर इथं आपण बघितलेलं आहे. तर रिंग आहे तुम्हाला ती एरोमॅटिक नाही कुठे तुम्हाला कॉन्जुगेट सिस्टीम दिसत नाही सिंगल डबल असं दिसत नाही त्याच्यामध्ये नॉन एरोमॅटिक आहे आणि त्या रिंग मध्ये हेटेरोएटम प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण हेटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक म्हटलंय. हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बघा 5 मेंबर्ड रिंग आहे 1 2 3 4 5 आणि हेटेरोएटम कोण आहे ऑक्सिजन आहे आणि या कंपाऊंडचं नाव आहे THF. हा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा लॉंग फॉर्म काय टेट्राहायड्रोफ्युरॅन. THF दॅट इज टेट्राहायड्रोफ्युरॅन. आता बघा हा टेट्राहायड्रोफ्युरॅन आहे. इथं बघा हे आहे फ्युरॅन. या दोन्ही स्ट्रक्चर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व जर केलं तर काय लक्षात येतंय तर फ्युरॅन मध्ये तुम्हाला 2 डबल बॉन्ड दिसत आहेत. इथे दिसत आहे इथे एक डबल बॉन्ड आहे इथे एक डबल बॉन्ड आहे आणि टेट्राहायड्रोफ्युरॅन मध्ये काय आहे तर हा डबल बॉन्ड नाहीसा झालेला आहे. याचाच अर्थ एक डबल बॉन्ड कमी झाला म्हणजे 2 हायड्रोजन वाढले. असे 2 डबल बॉन्ड या ठिकाणी कमी झाले म्हणजे 4 हायड्रोजन आले. 4 त्याच्यासाठी टेट्रा हायड्रो फॉर हायड्रोजन 4 हायड्रोजन आले. हे अनसॅच्युरेशन त्यातलं निघून गेलेलं आहे फ्युरॅन आहे म्हणून टेट्राहायड्रोफ्युरॅन. हे डबल बॉन्ड निघून गेल्यामुळे याची
एरोमॅटिसिटी गेली, कॉन्ज्युगेट सिस्टीम नाही. डबल सिंगल हे जे होतं कॉन्ज्युगेट सिस्टीम, ती आता या ठिकाणी नाही. त्याच्यामुळं काय झालं, हा झाला नॉन एरोमॅटिक. ही रिंग नॉन एरोमॅटिक झाली, त्याच्यामध्ये हा हेटेरोएटम ऑक्सिजन आलेला आहे. म्हणून इट इज द एक्झाम्पल ऑफ हेटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक कंपाऊंड. इट इज ऑल्सो नोन ॲज हेटेरो ॲलिसायक्लिक कंपाऊंड. हेटेरो ॲलिसायक्लिक कंपाऊंड असं का, तर आपले आता आपण इथे बघितलं की ॲलिसायक्लिक कंपाऊंड कुणाला म्हटलं, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत ते ॲलिसायक्लिक कंपाऊंड आहेत. त्याच्यामध्ये हेटेरो ॲटम आला की तो झाला हेटेरो ॲलिसायक्लिक. आता एक्झाम्पल मध्ये बघा, ह्या आता 5 मेंबरचा हा तुमचा सायक्लोपेंटेन जो आहे त्याच्यामध्ये हा हेटेरोएटम ऑक्सिजन आला तर त्याचं नाव झालं टेट्राहायड्रोफ्युरॅन. हा तुमचा ॲलिसायक्लिकच कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये हेटेरोएटम आला म्हणून त्याला आपण हेटेरो ॲलिसायक्लिक कंपाऊंड असं सुद्धा म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं हे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन या ठिकाणी झालं. हा झालं पहिलं पद्धतीचं क्लासिफिकेशन. यानंतरचं क्लासिफिकेशन आपल्याला बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप बघायचं आहे, ते आपण पुढच्या तासाला बघूया.